सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राइब करा। राजकीय, कला, क्रीडा, साहित्य, शिक्षण, आरोग्य, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये। सहकार्यामार्फत आपण हा चालू केला। आपले जे सहकारी सतीश शिंदे गेले दोन वर्षभर ह्या ट्रेकसाठी प्रयत्न करत होते। मी त्यांना पाहत होतो, सायकलिंग करत होते, जिम करत होते, चालत होते। आमच्या ट्रेकमधले लोक कमी पडली, पण आमचा सतीश हा कायमस्वरूपी व्यायाम करत होता, फिटनेस करत होता। आम्हाला त्याच्याकडून हे वाटायचा, पण त्यांचं परवानगी पेपरला नाव आल्यानंतर म्हटलं खरंच हा माणूस उंचीवर गेला। आमच्या पुरंदर ट्रेकचं नाव तर कमवलंच, पण दादा आपल्या प्रतिष्ठानचंही नाव त्यांनी पुढे घेतलं, तुमचंही नाव घेतलं, तुमचं सहकार्य पूर्ण एक चांगलं व्यक्तित्व आपल्या सोलारी गावात। हो हो, त्यांनी बऱ्याच वेळा सांगितलं तुमच्या नावाशिवाय तो पुढे जातच नाही खरं। 2 विजय पुरंदर तालुक्यातले, विजय बापू शिवतारे आणि तुम्ही। कालच दादा विजय दादा पण त्यांनी दादा मी आपल्या बापूंनी त्याचा सत्कार केला काल, आणि आज सत्कार तुम्ही ठेवला, त्याबद्दल आपण सर्वजण उपस्थित राहिला। मी दादाला विनंती करतो की आपण या अध्यक्षपदाचं भाषण करावं। जय हिंद, जय महाराष्ट्र। हा माणूस एवढा जिद्दी आहे, एवढा महत्वाकांक्षी आहे, कसल्याही व्यसनापासून दूर असणारा, आणि काय नवीन नवीन काहीतरी करण्याचं। कुठे फोन केला तर मी आज गिरनारला चाललो, मी आज हा ट्रेक करणार, मी उद्या तो ट्रेक करणार, म्हणजे असं गेल्या मी 4 वर्षात त्यांच्या पण मला पण वाटतं जावं कधीतरी चालू। पण आता मी हे फोन केला तर मी ते ट्रेकवर असतात त्यावेळेस मी झोपेत असतो, म्हणजे हे वेगळं महत्वाकांक्षी, वेगळंच रसायनच आहे ते वेगळं अजब गजब। आणि कायम म्हणजे ध्येय की मला हे करायचंय, मला ते करायचंय, म्हणजे व्यवसाय सांभाळून तुमच्या सगळ्या गोष्टी मला काही। आता एखादा माणूस मोठा होतो, जितका मोठा होतो तितकं त्याला विरोधक पण तयार होत जातात, आणि त्या विरोधकांच्यावर मात करणे, विरोधकांच्यावर सगळं हे करून आपलं ध्येय पूर्ण करणे, या कार्याचं गुणगौरव करण्यासाठी आपण इथे जमलेलो आहोत। तर सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की या सगळ्याची प्रेरणा म्हणजे आम्हाला सुद्धा बऱ्यापैकी जे ट्रेकची आवड निर्माण केली ती दादांनी, आणि दादांच्या सानिध्यात जेवढे ट्रेक झाले म्हणजे ते अविस्मरणीय असतात। दादा हसून खेळून सगळे ट्रेक पूर्ण करतात, बरं खाण्याची राहण्याची सगळ्याची सोय करतात, आणि कुठेही असं प्रेशर नाही, असं अगदी हसून खेळून असं आनंदी वातावरणात आणि त्यांच्या अनुभवाचा फायदा घेऊन करतात। त्या निमित्ताने आम्हाला म्हणजे सतीश शिंदेची आमची जुनी ओळख, पण ट्रेकमुळे परत फार वर्षाचा गॅप पडला होता, ती परत मैत्री घट्ट झाली, आणि आम्ही दरम्यानच्या काळात मध्ये ट्रेक बंद केले, पण सतीश शिंदेंनी मात्र ट्रेक बंद नाही केले। आणि मला त्या गोष्टीचा अनुभव आहे की हे एव्हरेज बेस कॅम्प केलाय त्यांनी, बेस कॅम्प तिथे मला वाटतं एक 18,000 फूट उंची असेल त्याची। आता ते 18,000 फूट उंचीवर जायचं काय असतं जे गेले त्यांना माहिती आहे। 14,000 कळसुबाईच्या 4 पटे, आणि महत्वाचं म्हणजे तिथं मानसिकता बदलत जाते, मानसिकता ती राहत नाही। जसं जसं आपण वर जातो ना, माणसं दिसत नाही आपल्याला, कायम माणसात राहायची सवय असते, माणसं बघायची सवय असते, एकदम असं नुसताच बर्फ आणि तिथं काहीच दिसत नाही, मग ते मेंटल स्टेबिलिटी राहणं फार गरजेचं असतं। नंतर ऑक्सिजन -9 टेम्परेचर किती होतं, -15, हा म्हणजे जनरल 15 ते 9च्या आसपास मायनस टेम्परेचर असतं। पोटाचे प्रॉब्लेम चालू होतात, शरीराची मनस्थिती बदलती, या सगळ्या गोष्टीमध्ये हे वाटतं एवढं सोपं नाहीये त्यांनी केले। मी 14,000 फुटाला गेलोय, मला माहिती आहे की काय मनस्थिती होती, काय प्रॉब्लेम तयार होतात, सवय नसते ना आपल्याला त्या गोष्टींची, तर जेवढं करावं तेवढं कौतुक कमी। आणि आता पुरंदर ट्रेकर्सच्या वतीने मी अशी विनंती करतो, बट ट्रेक ही गोष्ट अशी आहे की खरंच जर ट्रेक जर केले ना तर माणूस फ्रेश राहतो, म्हणजे त्याला एक एनर्जी मिळते, व्यसनांपासून लांब राहतो,
आपल्याला आपला इतिहास कळतो. आता आम्ही किती किल्ले केले, काय केले, तर ते किल्ले गेले तर दादांनी आम्हाला ते किल्ल्यावरचे तिथले माहिती सांगणारी माणसं. आम्ही तोरणा आणि राजगड केला, तो किती अविस्मरणीय ट्रेक होता. एका दिवसात तोरणा राजगड केलाय, भयंकर अवघड ट्रेक. आणि दादा आणि ते नेहमी प्रेरणा अशी मिळते. आता ह्यांनी केला ना तर सगळ्यांना अशी प्रेरणा मिळते की जर सतीश शिंदे करतायत एवढे ट्रेक तर आपण का नाही करायचे. तर ट्रेक सारखं म्हणजे हे चांगलं व्यसन. सतीश ट्रेक वरून आला आणि त्याच्याशी बऱ्याच ट्रेक बद्दल मी गप्पा मारत होते. तर म्हटलं की अरे फक्त आपण दोघं गप्पा मारून उपयोग नाहीये, तर इतरही जण असतील तर त्यांनाही हा अनुभव येईल. कारण आपल्याकडे कोण जवळपास अशी मोठे ट्रेक करणारी आणि एव्हरेस्ट बेस कॅम्प करणारी व्यक्ती नाहीये. तर मग त्या कार्यक्रमासाठी आम्ही सगळं नियोजन केलेलं होतं आणि आज तो योग आला. तर एक मला सतीश बद्दल गोष्ट सांगायची आहे की मध्ये आमच्या ग्रुपनी वृक्षारोपणाचा कार्यक्रम ठरवलेला होता जेजुरी गडावर. तर तेव्हा तो पुढाकार माझाच होता की आपण वृक्षारोपण म्हणजे यायचं, गप्पा मारायच्या, हॉटेलमध्ये जायचं, नाश्ता करायचा आणि पुन्हा घरी जायचं. म्हटलं यापेक्षा सगळ्यांनी माझ्यावर टर्न आला की तू सगळ्यांना पार्टी द्यायची. पण म्हटलं हो ठीक आहे देते, पण मी अशी पार्टी देणार नाहीये, काहीतरी आपण क्रिएटिव्ह करून मग सगळ्यांनी खाऊ पिऊ काय करायचं ते. मग ठरलं आमचं जेजुरी गडावर वृक्षारोपण करायचं. आणि मी जवळपास दीड महिना जेजुरी गडावरच्या ट्रस्टींशी बोलत होते, कामगारांशी बोलत होते की मला झाडं लावायची आहेत, मला साईट सांगा की जिथं तुम्ही पाणी पोचवू शकाल. कारण जेजुरी गडावर आमच्या कॉलेजनी पण उपक्रम केलेला होता, झाडं काही जगली नाहीत, म्हणजे पाणी सोडण्याचं काम फक्त ट्रस्टींचं होतं किंवा त्यांनी आदेश द्यायचं होतं, पण ते झालं नाही. आणि मग काय करायचं म्हणून मग मी ट्रस्टींशी बोलले, कामगारांशी बोलले, तिथं ज्यांच्याकडे व्यवस्थापन आहे झाडांचं त्यांच्याशी बोलले आणि मला सगळीकडे निराशा दिसली. आणि मग मी म्हटलं की नाही बाबा झाडं नाही लावायची, कारण झाडं देणारे जे लायन ढोले जे होते ते म्हणाले की माझ्या लेकी आहेत, तुमच्याकडे मी पाठवतोय नांदायला, त्यांचा तुम्ही व्यवस्थित सांभाळ करा. म्हणजे ती झाडं वाढवणारी लोक स्वतःच्या मुलांप्रमाणे ती झाडं वाढवत आहेत. आपण आणायची, फक्त वृक्षारोपण करायचं आणि ती मरून जाणार. आणि मी पाहिलंय त्या सतीश लायन ढोले त्यांचं झाडं वाढवण्याबद्दलचं प्रेम. मी म्हटलं मी नाही बाबा परत हे पाप करायचं नाहीये, कारण हिरवा पिरवा जेजुरी गडासाठी आम्ही खूप कष्ट केलेले होते. आमच्या संस्थेने, आमच्या वेळचे त्यावेळेचे प्राचार्य, आमचं NSS युनिट, पुणे विद्यापीठ सगळ्यांनी प्रयत्न केले, पण आपल्याकडे आपण पाहतोय की झाडं लावण्याबद्दलचे अनास्था. मग मी शांत बसले आणि मग सतीशचा मला फोन आला की शोरी शांत का बसलीयस. तर म्हटलं की सतीश मला असं वाटतंय की कोणी मला सहकार्य करणारं नाहीये किंवा त्या लोकांना इतकी उत्सुकता नाहीये की आपण झाडं लावली पाहिजेत आणि जगवली पाहिजेत. आपण झाडं लावू पण जगवायचं काम तर त्यांचं आहे. रोज आपला ग्रुप जाऊन पाणी तर नाही घालू शकणार. मग तो म्हटलं नाही किशोरी तू ठरवलंय तर ते करायचंच तू, आणि जे ठरवलंय ते नाही म्हणायचं नाही, काय होऊ दे, पुढे काय व्हायचंय ते होईल, पण तू करायचंच. म्हणजे एकदा जी गोष्ट ठरवली ना ती माघार घ्यायची नाही आता. तर म्हटलं सतीश त्यापेक्षा आपण सोनोरी गडावर लावूयात, सोनोरीला तू बघणार आहेस तर सोनोरी नाही म्हणे, सोनोरीला परतचा प्रोग्राम सोनोरी, तू जेजुरी गड म्हटलीस ना मग जेजुरी गडच. मग पुन्हा एकदा उत्साह भरारी की नाही बाबा आता ठरवलंय ते केलंच पाहिजे. आणि त्यांनी इतकं मला बुस्टअप दिलं की मी पुन्हा परत ट्रस्टींशी बोलले, 3-4 जण त्यांच्याशी बोलले, नंतर तिथल्या कामगारांशी 2-3 जणांशी बोलले आणि मग पुन्हा स्वतः जाऊन साईट निश्चित करून आले की जिथं पाण्याची टाकी आहे आता जेजुरी गडावर वॉशरूम साठीची मोठी टाकी आहे. व्यासपीठावरील ज्यांनी हा सत्कार आयोजित केला, ज्यांचे मार्गदर्शक आचार्य प्रतिष्ठानचे विजयदादा कोलते, आमचे पंचक्रोशी व आपल्या तालुक्याचा अभिमान संधी अधिकारी जेडी साहेब, बंधुकाका जगताप असतील, डॉक्टर दलवी असतील, नरबगे सर असतील, सर्व व्यासपीठ आणि सगळं माझा पुरंदर ट्रेकर्सचा ग्रुप आणि आपल्या जिव्हाळा क्लासमेटचे सगळे आलेले मित्र. तर मी ट्रेकबद्दल थोडी माहिती सांगतो. तर विषय असा आहे की फिटनेसबद्दल मी बऱ्याच वर्षापासून फिटनेसमध्ये कार्य करत होतो की मला ट्रेकिंगची, जिमची आणि सायकलिंगची ही आवड असल्यामुळं
मी आपले थोडे थोडे ट्रेक करत होतो, पण दादांच्या माध्यमातून पुरंदर ट्रेकर्स म्हणजे माझ्या ह्या ट्रेकिंगला स्वरूप द्यायचं काम जर कोणी पुढून झालं असेल तर ते पुरंदर ट्रेकर्स मधून झालं. पहिली वीट जर मी माझ्या ट्रेकिंगला लावली असेल तर ती पुरंदर ट्रेकच्या माध्यमातून लावलेली पहिली वीट, की तिथं खरी माझी सुरुवात झाली ट्रेकिंगला. की तालुक्यातले ट्रेकिंग, मग बाहेरचं ट्रेकिंग, आम्ही पावनखिंड ते विशालगड केले, बरेचसे ट्रेक, कळसुबाई शिखर केले. हे सगळे ट्रेक करत 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 मग 2 वर्षापासून थोडंसं जरा गाड्या आमच्या थांबल्या, पण मी काय थांबायचं ठरवलं नव्हतं, कारण मी ट्रेक करतच राहिलो. मग मी पुण्यामध्ये खूप ट्रेक ग्रुप जॉईन केले. STF सह्याद्री ट्रेकर्स फाउंडेशन ग्रुप जॉईन केला, ऑफबीट ट्रेकरचा एक ग्रुप जॉईन केला, गडप्रेमीचा एक ग्रुप जॉईन केला. आणि मग दर हप्त्याला ट्रेकिंग करायचं ठरवलं, शनिवार रविवार. आणि मग हे करत असताना मी ठरवलं की यार आपण नुसतं समजा ठीक आहे, व्यवसायातून आपण प्रगतीपथावर गेलो, राजकारणातून थोडक्यात गावकीचा विषय केला, तर फिटनेसमधून पण काहीतरी गोल पाहिजे, टार्गेट पाहिजे, हे मी थोडं ठरवलं. आणि मग ट्रेकिंगचं मग ठरवलं की एव्हरेस्ट करायचं. एव्हरेस्टसाठी मग तयारी 1 वर्षापासून फुल तयारी चालू केली. डाएट सगळ्या गोष्टी या सगळं पाळत म्हणजे रात्रीचं आम्ही साधारण ट्रेकला सुरुवात जर पहाटे 4ला केली तर संध्याकाळी 4 पर्यंत 12 तास चालायचो. तेव्हा हे पुढं मला शक्य झालं काही गोष्टी. आणि ते ट्रेकिंग करताना मग ठरवल्यानंतर आम्ही एव्हरेस्ट बेसला जायचं ठरवल्यानंतर सगळा ग्रुप असा 4 जणांचा आमचा तयार झाला. तर 4 तयार झाल्यानंतर आम्ही ती जॉईन करायचं ठरवलं. त्यातले 3घांनी मला परत निगेटिव्ह मध्ये नेलं की तिकडे गेल्यानंतर मरतात माणसं, अमकं होतात, ते होतात, ऍक्सिडेंट होतात, डेथ झोन आहेत, हे आहेत. आणि मग एवढं सगळं असताना काय गरज आहे. आता मी तर ठरवलेलं होतं आणि एकदा ठरलं की ठरलं, मी करणारी पक्क, मग भले काय बी होते. आणि मग त्यांनी मला निगेटिव्ह मध्ये नेत कर. मग मी ठरलो, मी भेटलो, माझं बुकिंग टाकलं, सगळं बुकिंग करून टाकलं. 8 आठवड्यापूर्वी फक्त घरच्यांना सांगितलं की मी 15 दिवसाच्या ट्रेकसाठी एव्हरेस्टला चाललोय. आता आईला काय माहिती नाही एव्हरेस्ट नक्की काय. हा, आणि 8 आठवड्यापूर्वी सांगितल्यामुळे नंतर त्यांनी चाळायला सुरुवात करत मी गेलो निघून. हा, हे मी प्लॅनिंग करून ठेवलं, कारण त्यांना सांगितलं तर कोणीतरी निगेटिव्ह मध्ये नेईल आणि माझं जे विजन आहे ते थांबलं. पण मी अशा तत्वावरती तिकडे जायचं ठरवलं की काही झालं तरी मी करणार, भले काय होतं काय विषय. मी सगळ्या गोष्टींचा विचार करूनच निघून गेलेलो होतो, सगळं हे करून. ट्रेकला आम्ही गेलो, काठमांडूला पोहोचलो. काठमांडूला पोहोचल्यानंतर 1 दिवस तिथं स्टे केला. स्टे अशासाठी की तिथलं वातावरण थोडं ऑर्गनाईज करायचा विषय सगळ्या ट्रेकमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट विषय. तिथून आम्ही रामेछापला गेलो. रामेछापवरून तिथलं डेंजर एअरपोर्ट ते 14 लोकांचं फक्त सिटिंग व्यवस्था आणि अगदी रिक्षा कशी आपले पळतात रस्त्याने, तसं ते एअरपोर्ट, छोटंच एअरपोर्ट. आणि त्याच्यामध्ये ती फ्लाईट असं बसलो आम्ही. रामेछापवरून आम्हाला लुकलाला जायचं होतं, पण तिथलं हवामान झालं, क्लायमेट खराब, ते आम्हाला दुसरं पखाडी म्हणून गावात तिकडे उतरवलं त्यांनी. पण ती ज्यावेळेस आपले प्लेन जातात ते शांत गतीने झालं, हे प्लेन वारं आले की लक्षात करीतच असेल. अशा परिस्थितीने आम्ही त्या गावात पोहोचलो, जिथून लोकलातून ट्रेक चालू व्हायचा होता. ते आमच्या सुरकी गावातून ट्रेक चालू झाला. म्हणजे आमचं जवळ साधारण 7 ते 8 किलोमीटर परत अंतर वाढलं. आता हे अंतर वाढत असताना आम्ही 10-12 जणांची टीम होती. टीम ट्रेक करत 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 आम्ही नामचे बाजारपर्यंत पोहोचलो. कारण जे आजचा विषय असा असतोय की तिथलं वातावरण ऑर्गनाईज करणं सगळ्यात इम्पॉर्टंट विषय आहे. जरी तुमची बॉडी चांगली असेल, जरी सगळं चांगलं असेल, ब्रीदिंग पॉवर ही सगळ्यात इम्पॉर्टंट पॉवर येते हिमालयातल्या ट्रेक करण्याची. आणि दुसरी गोष्ट, तिथपर्यंत पोहोचल्यानंतर जेव्हा हाय ॲल्टिट्यूड मध्ये जातो आपण, तेव्हा मळमळणं, उलट्या होणं, डोकं डायरेक्ट हँग होणं, उद्या डोक्यामध्ये कुठले आजार होऊ शकतात त्या थंडीमुळे, अशी परिस्थिती तिथली आहे. नामचे बाजारपर्यंत गेल्यानंतर बऱ्यापैकी ट्रेकर्स नामचे बाजारपासूनच रिटर्न येण्याची शक्यता असते जास्त, कारण हाय ॲल्टिट्यूडला गेल्यानंतर सगळं चेंज होतं. पुरंदर ट्रेकरचे सहकारी सोनवणी गावचे माजी सरपंच यांनी एव्हरेस्ट शिखर पार केलं. त्याच्यामध्ये सुद्धा बेस कॅम्प वगैरे ते इतके लोक हुशार झाले, विशेषतः सोनवणीच्यातूनच मला कळालं. एकदम वर नाही गेला म्हणजे खालीच आणि सतीश म्हणलं ना तिथं डोकं हँग होतं, तरी त्याला काही त्रास झाला नाही, कारण इथं काय हँग केलं ते. गणेश सोनवणीवाल्यांचे आभार, त्याचं डोकं काय आदरणीय झेंडे साहेबांनी, व्यासपीठावरचे सगळे प्रमुख मान्यवर आणि उपस्थित बंधूंनो, आपण सगळेच जण खरं उत्सुक आहोत की 10:30 पावणे 11 दरम्यान पवार साहेब येत आहेत.
संतोष आपल्या सगळ्यांनाच तिकडे जायचं आहे, त्यामुळे मी जास्त वेळ घेणार नाही. पण खरोखर सतीशला शुभेच्छा द्याव्यात असंच त्याचं व्यक्तिमत्व आहे. मी एक 8-10 वर्षापूर्वी जेव्हा एका निवडणुकीच्या निमित्तानं प्रचाराला गेलो, सतीशच्या घरी गेलो आणि मला मनोमन असं वाटायला लागले की इतका चांगल्या व्यक्तिमत्वाचा कार्यकर्ता हा पवारसाहेबांच्याच विचारात असला पाहिजे. भविष्यामध्ये ते घडलं. जेडे साहेबांवर प्रेम करून सतीशराव पवारसाहेबांच्या बरोबर काम करायला लागले. राजकारणातली परिस्थिती सतत बदलत राहते, पण त्यांनी त्याच्यामध्ये सातत्य ठेवण्याचा प्रयत्न केला आणि पर्यटनाच्या कामाला प्राधान्य दिलं. मग डॉक्टरांनी किंवा सतीशनी सांगितलं की मधल्या काळात आमचं काम थांबले, तर त्याचं 2 माणसं कारण, बंडू काका आणि डॉक्टर दळवी. खरं म्हणजे मी त्यांना इतकं सांगितलं की सोपं करू ना आम्ही साहेब किल्ल्यावर, आम्ही सोनावर किल्ल्यावर जातो, केदारेश्वरला जातो, हरीश्वरला जातो, कानिपनाथला जातो. हे छान आहेत. म्हणजे तुम्हाला सगळ्या वयातल्या माणसांना ते जाणं सोयीचं आहे. भानसाला चढण नाही. कळसुबाईचं तर फार मोठा अप्रतिम असा विक्रम केला. विशेषतः बाळासाहेब, माई, कलाताई यांचं कौतुक करावं लागेल. मी सुद्धा त्याच्यात होतो. आता मला सांगितलं तर मला साहेब कळसुबाईला जाणं शक्य नाही. खरोखर महाराष्ट्रातलं सगळ्यात उंच असणारं ठिकाण कळसुबाई आपण केलं. नितीन, तुमचा एक मोठा ग्रुप होता, तो आता आज काय आला नाही, तो काही संध्याकाळचाच असतो बघ. दिवसा कुठंच भेटत नाही. पण ते अंकुर, तुम्ही सगळेजण होता, एक नवीन काही उत्साही मुलं असतात आणि याच्यात सगळेच असले पाहिजे. हसत खेळत गप्पा मारत असा तो ट्रेक, मोठा ट्रेक आहे तसा कळसुबाईचा ट्रेक मी केला. पण त्यानंतर मात्र मी मनापासून ठरवलं की आता पायाला शरीराला काही त्रास होणार नाही असंच बघावं लागेल आपल्याला. पण याचा अर्थ थांबायचं नाही. मुक्कामाचं एक ट्रेक आपण करू शकतो, तर ते काम आपण करावं. पर्यटनाला महत्व आहे आपण सगळ्यांनी सांगितलं. विशेषतः जेडे साहेब माझ्या बाबतीत तर मी खूप आनंदाने सांगेन की मी अनेक वर्ष मी जिल्हा परिषदचा अध्यक्ष झालो 92 साली. त्याच्यानंतर 3 किलोमीटर चालल्याशिवाय मी झोपलोच नाही. सकाळी सुद्धा घाईघाईनी थोडं चाललो, थोडं व्यायाम केला, त्याशिवाय होत नाही. मग मला दररोज एक 4-5 माणसं भेटतात की तुमची तब्येत का चांगली हो. मला असं वाटतं ते विचारावं आणि ते विचारण्यासाठीच मी करतो. हेमा मालिनीला तुम्ही चांगले दिसताय म्हणलं की तिला आनंद वाटतो, काही दुःख होत नाही, तिला वाटतं अजून चांगलं दिसावं. तसंच मला असं कोणी विचारलं तर मी त्याच्यात अजून काळजी घेतो. मी सोपं सूत्र सांगतो: शाकाहार, पर्यटन, तणावमुक्त जगणे, संगीताला महत्व देणे आणि सकारात्मक विचार करणे. मला असं वाटतं की याच्यासारखं सूत्र दुसरं कुठलंच नाही. अडचणी कुणाला नाही, कितीतरी अडचणी आहेत, पण त्या थोड्याशा लिलया बाजूला ठेवता आल्या पाहिजेत. सायकलवर डॉक्टर खूप सायकल चालवायची, सायकलिंग करायची, आता कमी झाले, पण मध्ये अशाच एका नंतर करू. मोबाईल खाली विजयराव कोलते यांच्या माध्यमातून हा सत्कार आयोजित करण्यात आला आहे श्रावणचा. विशेष करून पुरंदर ट्रेकर्स किती लोक आहेत, हात वर करा बरं. तुम्ही जेजुरी गडापर्यंत गेलेत ना. विजयराव असतील, सतीशराव असतील, वकील साहेब आहेत, डॉक्टर साहेब आहेत, आपण सर्वजण आहात. खरं म्हणजे ही खूप आनंदाची गोष्ट आहे की आम्ही आता अरुण सर इथं आहेत, ते विद्यार्थ्यांना शिकवत असताना आम्ही फक्त शाळेतच शिकलो होतो की एव्हरेस्ट शिखर ही 8,800 फूट समुद्र सपाटीपासून उंचीवर आहे. 8,800 मीटर समुद्र सपाटीपासून उंचीवर आहे. त्याचा बेस कॅम्प अर्ध्यावर आहे. आणि काश्मीर मधलं सर्वात आता परवाची जी दुर्घटना झाली त्याच्या जोडीला गुलमर्ग नावाचं ठिकाण आहे. 2 महिन्यापूर्वी मी एक आठवडाभराच्या सुट्टीसाठी सर्व 4-5 कुटुंब आम्ही तिथे जाऊन आलो. ते गुलमर्ग 450 फूट 4,000 मीटर उंचीवरती आहे आणि तिथे नॉर्मल ऑक्सिजन वगैरे. सतीशरावांनी जे चित्तथरारक त्यांचा अनुभव सांगितला त्याच्यातलं सगळ्यात एक वाक्य मला आवडलं किंवा भावलं की बाकी सगळ्या गोष्टी असल्या तरी, शारीरिक क्षमता असली तरी, मनाची इच्छा असली तरी असून काही उपयोग नाही.
तुमचा ती जिद्द आहे, ती जिद्दीने पुढे जाण्याचं जे काम आहे ते आपण केलं तरच तिथे जाऊ शकतो. ते मानसिक तयारी त्यांची जी होती किंवा जिद्द होती ती तयारी खरोखर वाखाणण्यासारखी. आणि त्यांनी जे सांगितलं की लँडस्लाईड म्हणतात ते डोंगर आपल्या डोळ्यासमोरच खाली येताना दिसतो. तो तर इथं दार्जिलिंग भागात बी होतं. ते चिखलाचे डोंगर असतात, ते चिखलाचे डोंगर जास्त पाणी वर झालं की ते डोंगरच रस्त्यावर येतो, रस्ता बंद होतो, ट्रॅफिक जाम होते. आणि हे तर जगातलं सगळ्यात मोठं उंच शिखर. आता आठवत असेल की ते पहिलं शिखर ज्यांनी केलं ते न्यूझीलंडचे ट्रेकर होते, शेर्पा तेनसिंग. हा शेर्पा होता, त्याचा मदतनीस, हा सहाय्यक होता. शेर्पा तेनसिंग हा शेर्पा होता. शेर्पा म्हणजे तिथला त्याचा मदतनीस बरोबर आज शिखर काढली घेणारा. तर हे आम्ही फक्त इतिहास भूगोलातच वाचलेलं आमच्या लहानपणीच्या मराठी शाळेच्या इतिहासामध्ये. त्याची आता निश्चितपणे आठवण झाली आणि सतीशरावांच्या निमित्त झाली. सर्वांच्या वतीने तुमचं पुन्हा एकदा तुमच्या धाडसाच्या मानसिक क्षमतेचं, शारीरिक क्षमतेचं आणि आवडीचं कौतुक करतो. आणि आपण सर्वांनीच हा जो काय जोपासलेला आहे तसं कौतुक मी सर केले बरं काय. आणि मी सहकुटुंब बायको सकट केलेलं आहे. 84 साली माझं लग्न झालं तर आम्ही तिथे वरती गेलो तर काही ठिकाणी लोखंडी शिड्या होत्या. तो पायाचा रस्ता नव्हता, लोखंडी शिड्या होत्या. 2 वेळा त्या साडीच्या ड्रेसमध्ये गळून पडली सुद्धा बायको माझी त्या ठिकाणी. पण कळसुबाईला आम्ही त्यावेळेला जाऊन आलो. आता त्यावेळेला वय 25-30 होतं म्हणून शक्य होतं. आता शक्य होणार नाही ते. त्या शिड्या काही ठिकाणचे काढून टाकल्यात असं मी ऐकलं. आणि चांगल्या केलेल्या सपाट पाहिजे ना, त्याच्यावर पाय दिले की उतायचं ठेकेदाराची कला ती. सरपंच, तुम्ही आता पंचायत समितीची तयारी